कुंभार येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी एस.एम. ढेपे, सरपंच व अन्य ठेकेदारांच्या सहकार्यानं कुंभारी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कुंभारी गावातीलच माजी उपसरपंच यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीचे माजी डेप्युटी सरपंच शाबाशी यांनी इथं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. ग्रामपंचायतीच्या ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे शासनाकडनं निधी येत होता, टॅक्स येत होतं, त्याच्यामध्ये प्रचंड असं 4-5 कोटीचा भ्रष्टाचार झाला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी 2 दिवस झाले ते उपोषणाला बसलेले आहेत. ते ग्रामसेवक काही यायला तयार नाही आणि ग्रामसेवक कधी इथं गावाला येत नाही. त्याच्या शेतामध्ये बसूनच त्यांनी सगळं काम करतं आहे आणि ते सगळं दप्तर इतर शेतावरच आहे. कोणाच तरी नोंद करायचं असतं तरी सुद्धा भरमसाठ पैसे घेतात. आताच एक दोघांनी तक्रार केली माझ्यासमोर इथं. मग हे असं असताना अजूनही कोणी इथं यायला तयार नाही. म्हणून आमची जाहीर मागणी आहे किंवा याचं पूर्ण सखोल चौकशी करून जे जे या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत, ज्यांनी पैसे खाल्लेत, सगळ्या कडक कारवाई करावी. जर नाही केलं तर आता फक्त उपोषणावर इथंच थांबणार नाही आहे. हे आंदोलन फार मोठं उग्र रूप ह्या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आता मीच डेप्युटी ग्रामपंचायत शेळकंदे साहेबांना बोललो, BDOनेही बोललो. त्यांनी मध्ये चौकशी चालू आहे. कुठं चालू आहे? जानेवारीपासून त्यांनी पत्र दिलं, 5 पत्र दिलेत त्यांनी, तरी पण चौकशीचं कोणी आलं नाही. काही सुद्धा साधा एक शब्दसुद्धा चौकशीचं कुठं लिहिलेलं त्यांनी दाखवलं नाही. मग असं जर भ्रष्टाचारावर हे लोक खतपाणी घालत असतील आणि यांचं म्हणणं असं आहे शाबाशीचं किंवा ते ढेपे सगळ्यांना तिथलं सगळं माल गोळा करतो, सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतो असं त्यांचं म्हणणं आहे. मग तसं असलं तर ते प्रकरण अजून फार गंभीर होणार आहे. मागच्या काळामध्ये आवळे मॅडम होते, त्यांनी चौकशीला सुरुवात करणार होते पण त्यांची बदली झाली. आता नवीन साहेब आले, जंगम साहेब, त्यांनाही आम्ही भेटणार आहे, त्यांनाही सांगणार आहे. त्यांनी त्यांना ह्याच्यामध्ये त्यांच्या आउटवर्डमध्ये हे देऊन आलेत, निवेदन देऊन आलेत त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये. ते बघितले असतील निश्चितपणे. म्हणून हे सर्व बघत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले सिद्ध होते. ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. काही राजकीय दबाव चालू आहेत. मग असं जर झालं तर कुंभारीची जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मोठा हायवे आहे इथं आणि गावची लोकसंख्या पण मोठी आहे. सगळ्या गावातले लोक जर उठून बसले तर पुढं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्या दिवशी त्यासाठी सर्व संबंधितांनी ताबडतोब यावं आणि जे कोणी याच्यामध्ये लिप्त आहेत, सहभागी आहेत, त्या सगळ्या लोकांवर कडक कारवाई करावी असं माझं आग्रही मागणी आहे. म्हणून मी आज इथं उपोषणास्थळी भेट देऊन शेबाची यांच्या उपोषणास मी पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे. याच्या पुढं आम्ही आंदोलन उघडे करणार आहे. उपोषणाचा दुसरा दिवस असून कुंभारी ग्रामपंचायतीत होत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात अनेक वेळा तक्रार केलो. त्या तक्रारीची दखल आजपर्यंत घेतली नाही. शिवसाहेबांना दिलो, BDOना दिलो, सगळ्यांना दिलेलं आहे. असं असताना देखील आज 2 दिवस झाला कुठल्याही अधिकारी इथे येत नाही आणि चौकशी करत नाही. कारण ह्या कुंभारीतल्या पैशात गोडवा जास्त असल्याचा मला दिसून येत आहे. ढेपे ग्रामसेवकांना तरी मी हे निर्णय होऊन त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत मी उपोषणावर ठाम असणार आहे. त्यात सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावी, चौकशी करावी ही माझी मागणी आहे. आता मेत्री साहेबांनी बोलल्याप्रमाणे गावकरी सर्वच नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 91 75 33 12 15.